सो हे रेटी टेस्टीज आहे. रेटी टेस्टीज कडनं सगळे निघाले ते छोटे छोटे वासा इफरन्शिया आहेत. बघा आपण मगाशी वासा इफरन्शिया आणि वासा डिफरन्शिया बघितलेला. वासा इफरन्शिया म्हणजे हे सगळे ओके. आणि हा जो काय हा वासा इफरन्शिया आहे त्याच्यानंतर हे जे दिसतं ते कॅप लाईक स्ट्रक्चर तो आपण बघितलेला हा एपिडायडॅमिस आहे. आणि एपिडायडॅमिसच्या आत हे जे काही दिसतंय हे याला 3 पार्ट आहे. कॅप्यूट, कॉर्पस आणि वासा आणि कावडा हे सगळे एकत्र येतात आणि त्याच्यानंतर जे बाहेर पडतं दॅट इज कॉल्ड ॲज स्पर्म डक्ट किंवा त्याला वास डिफरन्स म्हणतात. हा वास डिफरन्स आहे, हा वास इफरन्स आहे. कळतंय? वासा डिफरन्शिया म्हणजे स्पर्म डक्ट जो एपिडायडॅमिस कडनं बाहेर पडतो, एपिडायडॅमिसच्या टर्मिनल एंड कडनं. बरं, इथपर्यंत हे तुम्हाला एलएस ऑफ टेस्टिस सगळ्यांना कळलंय का? मी रिपीट करायला पाहिजे परत? एलएस ऑफ टेस्टिस क्लिअर झालंय? एलएस ऑफ टेस्टिस सगळ्यांना कळलंय? जरा तुमचं सजेशन सांगा तर मला पुढे जाता येईल. हा ओके. त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. पुस्तकात नाहीये डायग्राम ही व्यवस्थित. पुस्तकात डायग्राम दिली नाहीये. ओके. सो आपण पुढे जाऊया. बघा बघा आता आपण टेस्टिसची हिस्टॉलॉजी बघूया. हा ही आता तुम्हाला कळण्यास रेटी टेस्टिस काय हे कळण्यासाठी हा डायग्राम दाखवला मी तुम्हाला. वासा इफरेन्शिया काय हे कळण्यासाठी हा डायग्राम काढलाय आपण. हा आपल्याला पुढे लागणार आहे. ओके. हे सेमिनिफेरस ट्यूब्यूल नक्की कुठे आहेत ते कळण्यासाठी हा आपण डायग्राम बघितलाय. सो हा डायग्राम क्लिअर झाला. आता आपण ह्याचा काय केला माहितीये का? टीएस घेतला. टीएस घेतला तो हा बघायला मिळणार तुम्हाला. दिस इज टीएस ऑफ टेस्टिस ज्याला आपण हिस्टॉलॉजी ऑफ टेस्टिस म्हणतो. व्यवस्थित ऐका. हा प्रश्न 2 मार्काला विचारतात. डिस्क्राइब द स्ट्रक्चर ऑफ हिस्टॉलॉजी ऑफ टेस्टिस और डिस्क्राइब टीएस ऑफ टेस्टिस. लक्ष द्या इकडे सगळ्यांनी. टीएस ऑफ टेस्टिस याचा मी काय केला? याचा मी टीएस घेतला. आता टीएस घेतल्यानंतर हे बाहेरचे लेअर जाऊ दे, ट्युनिका वजानलिस जाऊ दे. हा बाहेरचा लेअर तुम्हाला ब्लॅक रंगाची पट्टी दिसेल बघा, जी आपण ट्युनिका अल्बिजिना दाखवलेली ती ट्युनिका अल्बिजिने आहे ही सगळी. कळते? आता टेस्टिस मी असं सांगितलेलं टेस्टिस मेड अप ऑफ मेनी मायक्रोस्कोपिक कॉन्व्हेटेड ट्युब्यूल्स. दे आर कॉल्ड एज सेमिनिफेरस ट्युब्यूल. सो हा एक सिंगल सेमिनिफेरस ट्युब्यूल आहे. दिस इज हा एक सिंगल सेमिनिफेरस ट्युब्यूल, हा दुसरा सेमिनिफेरस ट्युब्यूल, हा तिसरा सेमिनिफेरस ट्युब्यूल, असे सगळे सेमिनिफेरस ट्युब्यूल्स आहेत. So TS of testis show many rounded follicles. They are called as seminiferous tubules. So this is single seminiferous tubule. This is second seminiferous tubule. In between the seminiferous tubule च्या आत काय काय blood vessels आहेत, okay, nerves आहेत, and very important thing, the group of cells are there. These are the group of cells. हे एक cells आहेत, हे एक cells आहेत. These are the group of cells, and those group of cells are called as interstitial cells, which is also called as Leydig cell. Very important. In between the seminiferous tubule, there lies a group of cells called as interstitial cells or Leydig cells. These interstitial cells or Leydig cells secrete male sex hormone called as testosterone. Okay, called as testosterone. याला स्टिम्युलेट करणारा एक हार्मोन आहे. त्या हार्मोनचं नाव आहे ICSH, इंटरस्टिशियल सेल स्टिम्युलेटिंग हार्मोन. आपण पुढे बघणार आहोत. ते हार्मोन कोण करतं? तर पिट्युटरी ग्लँड रिलीज करतं. पिट्युटरी ग्लँड हे रिलीज करणार हार्मोन कॉल्ड एज ICSH, इंटरस्टिशियल सेल स्टिम्युलेटिंग हार्मोन. हे हार्मोन ह्याच्यावरती ऍक्ट होतं बरोबर, किंवा ह्याला स्टिम्युलेट करतात. ह्याला स्टिम्युलेट करून इंटरस्टिशियल सेल्स मेल सेक्स हार्मोन तयार करतात. That is called as testosterone. So function of interstitial cell is to secrete male sex hormone called as testosterone. So TS of testis shows many seminiferous tubule. In between the seminiferous tubule, there lies blood vessels, nerve cells, and group of cells. The group of cells are called as interstitial cells or Leydig cells.
Now interstitial cells secrete male sex hormone called as testosterone under the influence of ICSH, interstitial cell stimulating hormone. आता ह्यातला मी एक सेमिनिफेरस ट्यूब्यूल मोठा करतोय किंवा एका सेमिनिफेरस ट्यूब्यूल वरती बोलतोय बघा. each seminiferous tubule is internally lined by single layer of germinal epithelial cells. प्रत्येक सेमिनिफेरस ट्यूब्यूलच्या आतला जो लेयर आहे हा लेयर कशाने बांधलेला आहे, कशाने बनलेला असतो तर तो बनलेला असतो जर्माइनल एपिथेलियल सेल्सने. बघा इकडे मी इकडे कर्सर वरती सेल्स वरती कर्सर फिरवतोय बघा, हे सगळे जर्माइनल एपिथेलियल सेल्स आहेत. Now the germinal epithelial cells undergoes proliferation, okay, undergoes proliferation and or it undergoes spermatogenesis. It undergoes spermatogenesis. Spermatogenesis means formation of sperm. Undergoes spermatogenesis to form primary spermatocytes, secondary spermatocyte and spermatids. परत एकदा सांगतो, जर्माइनल एपिथेलियल सेल्स अंडरगो स्पर्मॅटोजेनेसिस, म्हणजे जर्माइनल एपिथेलियल सेल्स मध्ये स्पर्मॅटोजेनेसिस होऊन काय काय तयार होतं. पहिलं तयार होतो प्रायमरी स्पर्मॅटोसाइट्स, मग हे आपण बघणार होतो पुढे. प्रायमरी स्पर्मॅटोसाइट्स, मग होतं सेकंडरी स्पर्मॅटोसाइट्स आणि त्याच्यानंतर होतं स्पर्मॅटिड्स. स्पर्मॅटिड्स आर नथिंग बट द इमॅच्युअर स्पर्म. स्पर्मॅटिड्स हे इमॅच्युअर स्पर्म असतात. हे इमॅच्युअर स्पर्म नंतर मॅच्युअर होतात. कसे मॅच्युअर होतात तर दिस स्पर्मॅटिड्स गेट मॅच्युअर्ड टू फॉर्म स्पर्म. नाउ इन बिटवीन or you can say the germinal epithelial cell is interrupted by, disturbed by, okay, long elongated pyramidal cells. ब्लू रंगाचे दिसत आहेत ते pyramidal cells. They are called as cells of Sertoli. मी arrow ठेवलाय बघा, कर्सर ठेवलाय, कर्सर. That is cells of Sertoli. So this is called cells of Sertoli. This is called as cells of Sertoli. हा एक cells of Sertoli आहे, हा cells of Sertoli, हा cell of Sertoli आहे. म्हणजे जर्माइनल एपिथेलियल सेल्स कंटिन्युअस नसतात, तर मध्ये ते डिस्टर्ब असतात, इंटरप्टेड असतात. इंटरप्टेड कोणामुळे तर सेल्स मुळे, जे इलॉंगेटेड आहेत किंवा पिरॅमिडल शेप सेल्स आहेत, दोज सेल्स कॉल्ड ॲज सर्टोली सेल. सर्टोली सेलला दुसरं नाव आहे नर्स सेल, NURSE, नर्स सेल. कुठेतरी लिहून घ्या, NURSE, नर्स सेल किंवा सर्टोली सेल. सर्टोली सेल किंवा नर्स सेलचं फंक्शन काय. The Sertoli cells or the immature sperm, which we called as spermatids, these spermatids get attached to the cells of Sertoli, from which they gives nourishment and become matured. हे जे काय स्पर्मॅटिड्स आहेत, हे स्पर्मॅटिड सेल्स ऑफ सर्टोलीला अटॅच होतात, जिकडनं ते नरिशमेंट घेतात आणि मॅच्युअर्ड होऊन स्पर्म तयार होतात. स्पर्मॅटिड्स आर इमॅच्युअर्ड स्पर्म. ते मॅच्युअर कधी होणार तर ते अटॅच होतात सेल्स ऑफ सर्टोलीला, आणि सेल्स ऑफ सर्टोलीला अटॅच होऊन तिकडनं न्यूट्रिशन घेऊन, तिकडनं फूड घेऊन ते मॅच्युअर होतात, ज्याला आपण स्पर्म किंवा स्पर्मॅटोझोआ असं म्हणतो. परत एकदा मी रिपीट करतो. सी दिस इज सिंगल सेमिनिफेरस ट्यूब्यूल. Single seminiferous tubule is internally lined by a single layer of germinal epithelial cells. Germinal epithelial cells undergo spermatogenesis. Spermato means sperm, genesis means form. Formation of sperm is called as spermatogenesis to form primary spermatocytes, to form spermatogonia एक, त्याच्यानंतर primary spermatocytes and secondary spermatocytes. Germinal epithelial cells undergoes proliferation, म्हणजे spermatogenesis होतं to form spermatogonia, primary spermatocytes and secondary spermatocytes. Now secondary spermatocytes undergo spermiogenesis to form spermatids, Now the germinal epithelial cells is disturbed by elongated cells called as cells of Sertoli. The immature sperm, which is called as spermatids, get attached to the cells of Sertoli, from which they gives nourishment and become matured. अटॅच होऊन ते मॅच्युअर होतात आणि स्पर्म तयार होतात. बरं, इथपर्यंत सगळ्यांना कळलं का? याच्यात काय डाऊट आहे?
टीएस ऑफ टेस्टिसचा मी पार्ट सांगितलं, तो इथपर्यंत सगळ्यांना कळला का? काही डाऊट आहे? जरा तुमच्या कमेंट्स टाका. सगळ्यांना कळलंय का मी काय सांगितलं ते? टीएस ऑफ टेस्टिस. ओके, आता लक्षात घ्या बघा, हे सगळं होण्यासाठी ना आपण म्हणून तर काय स्पर्म तयार होणार नाहीत. आपण म्हणून जर्मानियल एपिथेलियल सेल्स प्रॉलिफरेशन म्हणजे स्पर्मॅटोजेनेसिस करणार नाहीत. ते करण्यासाठी एक हॉर्मोन लागतं. त्या हॉर्मोनचं नाव आहे FSH. द नेम ऑफ द हॉर्मोन. पुढे आपल्याला हे सगळे येणार आहेत हॉर्मोन्स, त्यामुळे फक्त ऐका. FSH स्टँड फॉर फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन. हे सुद्धा हॉर्मोन पिट्युटरी ग्लँड मधनं रिलीज होतं. पिट्युटरी ग्लँड मधनं रिलीज होणारा हॉर्मोन आहे FSH, दॅट इज फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन. हे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन दोघांमध्ये तयार होतं, मेलमध्ये पण आणि फिमेलमध्ये पण. मेलमध्ये काय काम करतं तर मेलमध्ये ते जर्मानियल एपिथेलियल सेल्सला स्टिम्युलेट करून स्पर्मॅटोजेनेसिसची प्रोसेस तयार करायला सांगतं. तर फिमेलमध्ये पण FSH तयार होतं. हे FSH ओव्हरीच्या आतली जी लेअर आहे जर्मानियल सेल्स त्याला स्टिम्युलेट करतो, त्याला oogenesis म्हणतात. ते आपण पुढे बघूया. सो आपण दोन हॉर्मोन बघितली. पहिलं हॉर्मोन बघितलं ICSH, दॅट इज इंटरस्टिशियल सेल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन. जे हॉर्मोन इंटरस्टिशियल सेलवरती इंटरस्टिशियल सेलला स्टिम्युलेट करून त्यापासून मेल सेक्स हॉर्मोन तयार करतो, दॅट इज कॉल्ड एज टेस्टोस्टेरॉन. टेस्टिसचे दोन फंक्शन आहेत, प्रोडक्शन ऑफ स्पर्म अँड इट सिक्रेट मेल सेक्स हॉर्मोन कॉल्ड एज टेस्टोस्टेरॉन. सो टेस्टोस्टेरॉन तयार करतो इंटरस्टिशियल सेल्स आणि स्पर्म तयार करतात सेमिनिफेरस ट्यूब्यूल. सो हे सगळं एक सिंगल सेमिनिफेरस ट्यूब्यूल्स आहे. सिंगल सेमिनिफेरस ट्यूब्यूलच्या जर्मानियल सेल्सला स्टिम्युलेशन करणारा हॉर्मोन आहे, दॅट इज कॉल्ड एज FSH. आता FSH मुळे काय होतं माहितीये का? FSH मुळे हे स्पर्म्स तयार होतात, पण स्पर्म्स तयारच होत राहतील, कुठेतरी त्याला स्टॉप असायला पाहिजे. तसं आपल्या बॉडीमध्ये सगळे हॉर्मोन्स आहेत ना, हे कधीही हॉर्मोन ओव्हर सिक्रेट होत नाहीत किंवा अंडर सिक्रेट होत नाहीत, तर ते कंट्रोलमध्ये राहतात. कंट्रोलमध्ये का राहतात? ड्यू टू बिकॉज ऑफ फीडबॅक मेकॅनिझम. याला फीडबॅक मेकॅनिझम म्हणतात. मग इथे FSH मुळे जर्मानियल एपिथेलियलपासून सेल तयारच स्पर्म तयारच होत राहतील. एका विशिष्ट लेवलच्या नंतर स्पर्म स्टॉप होण्याचे थांबतात. म्हणजे काय करतं? FSH चे सिक्रेशन थांबवलं जातं. ते कोण थांबवतं? तर त्या हॉर्मोनचं नाव आहे इनहिबिन. INHIBIN. इनहिबिन हे सेल्स ऑफ सर्टोली तयार करतं. सेल्स ऑफ सर्टोली इनहिबिन नावाचं हॉर्मोन तयार करतं, जे हॉर्मोन FSH ची ऍक्टिव्हिटी बंद करतं. जेव्हा स्पर्मचा काउंट जास्त असतो त्यावेळेला. आता स्पर्मचा काउंट कमी झाला की परत FSH रिलीज होतं, परत जर्मानियल सेलला स्टिम्युलेट करतं, परत जर्मानियल सेल स्पर्म तयार करायची प्रोसेस चालू करतात, म्हणजे स्पर्मॅटोजेनेसिस तयार करतात. परत स्पर्मॅटोजेनेसिस चालू होत 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 एका लेवलच्या पेक्षा जास्त स्पर्म तयार झाले की लगेच सेल्स ऑफ सर्टोली इनहिबिन तयार करतं. इनहिबिन काय करतं तर आपल्या FSH ची ऍक्टिव्हिटी स्टॉप करतं. सो असं फीडबॅक मेकॅनिझमने हे फॉर्मेशन हे कंट्रोल केलं जातं. तिसरी एक टर्मिनॉलॉजी आहे ती म्हणजे आता हे जे स्पर्म्स आहेत हे स्पर्म्स रिलीज होणार आणि बाहेर येणार. सो रिलीज ऑफ स्पर्म फ्रॉम द टेस्टीज इज कॉल्ड ॲज स्पर्मिएशन. त्याला स्पर्मिएशन असं म्हणतात. दॅट इज रिलीज ऑफ स्पर्म फ्रॉम दी टेस्टीज ऑर सेमिनिफेरस ट्यूब्यूल्स. सो इथपर्यंत आपण सगळ्यांना कळलंय. आपण आता पुढे जाऊया. बघा, सो आपण हिस्टॉलॉजी बघतोय आता. बघा, जी तुम्हाला सांगितली ती तिकडे आपण ऐकणार आहोत. द हिस्टॉलॉजी ऑफ टेस्टीज. कोणाला काय डाऊट आहे? ओके, histology of testes. Now, the testis is externally covered by a collagenous connective tissue layer called as tunica albuginea. आपण आताच बघितलं टेस्टिसला कव्हरिंग आहे tunica albugineaचं. outer to its is an incomplete peritoneal covering. Peritoneal covering आपण बघितलेलं, दोन डॉट 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 पार्ट सांगितलेले बघा तुम्हाला. That is called as tunica vaginalis. बरोबर? Now, and inner to its इज ट्युनिका वॉस्क्युलरिस. आणि एकदम आतल्या बाजूला म्हणजे ट्युनिका अल्बिजिनिया मध्ये, ट्युनिका अल्बिजिनियाच्या आतल्या बाजूला ट्युनिका वॉस्क्युलोसा किंवा वॉस्क्युलरिस, आणि ट्युनिका अल्बिजिनियाच्या बाहेर आहे तो ट्युनिका वजायनालिस. नाउ टू द इनर मेम्ब्रेनस अँड वॉस्क्युलर लेअर. सो दिस इज ट्युनिका वजायनालिस. हा आहे तो ट्युनिका अल्बिजिनिया आणि आतला आहे तो ट्युनिका वॉस्क्युलोसा. नाउ
The fiber from the tunica albuginea divide each testis into about 200 to 300 testicular lobules. So हे जे काय फायबर्स आहेत हे काय करतात, किंवा असं तुम्ही म्हणा टेस्टिस मेड अप ऑफ 200 to 300 lobules called as testicular lobule. Okay, these are actually lobules पाहिजे ते. Now each lobule contain, प्रत्येक लोब्यूल मध्ये किती आहेत, 4 to 5 highly coiled seminiferous tubules. बघा इकडे आपण सेमिनिफेरस ट्यूब्यूल लेबल केलं, हे सगळे लोब्युल्स आहेत. ओके, इथे दाखवले बघा सेमिनिफेरस लोब्युल्स, टेस्टिक्युलर लोब्युल्स, हे सगळे टेस्टिक्युलर लोब्युल्स आहेत. आणि या लोब्युल्सच्या आत जे दिसत आहेत, मी एरो दाखवलाय बघा आणि ब्ल्यू रंगाने लिहिलंय, ब्ल्यू म्हणतो मी, ब्लॅक रेड रंगाने लिहिलंय, दॅट इज कॉल्ड ॲज सेमिनिफेरस ट्यूब्यूल. सो ते किती असतात, एका लोब्युल मध्ये 1 ते 4 सेमिनिफेरस ट्यूब्यूल्स असतात. ओके, नाउ each seminiferous tubule is internally lined by, आता आपण स्ट्रक्चर बघतोय तिकडे, म्हणजे आपण कुठे येणार माहितीये का, हिस्टॉलॉजी ऑफ, हे बघणार, हा डायग्राम बघणार आहोत आपण. हा डायग्राम आता डोळ्यासमोर आणा. ओके, बघा काय सांगितलं बघा, each testis is internally lined by, each seminiferous tubule is internally lined by cuboidal germinal epithelial cells. These are the germinal epithelial cells, but very important and specific, they are cuboidal. So you can write cuboidal germinal epithelial cells, not only germinal epithelium. So each seminiferous tubule is internally lined by a single layer of cuboidal germinal epithelial cells and few large pyramidal cells called as Sertoli cells. This is called as Sertoli cells, which is also called as nerve cells, which is also called as sustentacular cells. Okay. Now, the germinal epithelial cells undergo gametogenesis to form spermatozoa, म्हणजे immature म्हणजे sperms. The Sertoli cells provide nutrition to the developing sperm. Various stages of spermatogenesis can be seen in the seminiferous tubule. वेगवेगळ्या स्टेजेस दिसतात स्पर्मॅटोजेनेसिसच्या सेमिनिफेरस ट्यूब्यूल मध्ये, जे आपण पुढे बघणार आहोत. The innermost spermatogonial cells are 2N. बघा हे सगळे डिप्लॉइड आहेत. बघा जर्मिनल सेल्स पासून तयार होतं ते 2N सेल्स आहे. त्याच्यानंतर प्रायमरी स्पर्मॅटोसाइट तयार होतं, तो पण 2N आहे. सेकंडरी स्पर्मॅटोसाइट तो आहे N नंबर. इथं मात्र मिओसिस होतं, आणि तुम्हाला माहिती आहे मिओसिस मध्ये मिओसिस 1 आणि मिओसिस 2 आहे. सो सेकंडरी स्पर्मॅटोसाइट्स मिओसिस होऊन N नंबर होतो, त्याच्यापासून स्पर्मॅटिड्स म्हणजे परत मिओसिस 2 N नंबर होतो, आणि शेवटी स्पर्म्स म्हणजे हॅप्लॉइड स्पर्म जो N नंबरचा होतो. N नंबर याचा अर्थ 23, 2N याचा अर्थ 46. The interstitial or leading cell lies in between the seminiferous tubule. They secrete the male hormone called as androgen or testosterone. Androgen किंवा testosterone रिलीज करतात. So this is about TS of testes. आता आपण बघणार आहोत accessory duct. accessory duct मध्ये मगाशी तुम्हाला मी एक्सप्लेन केलं बघा, कोणते कोणते होते, रेटी टेस्टिस, तो हा रेटी टेस्टिस आहे. त्याच्यानंतर वासा इफ्रन्शिया, ही वासा इफ्रन्शिया आहे, दाखवले ते मगाशी. एपिडायडॅमिस म्हणजे हा सगळा पार्ट, सगळ्याचा सगळा पार्ट हा, तो एकदम सुरुवातीच्या डायग्राम मध्ये आपण टेस्टिसच्या वर काळ्या रंगाची कॅप बघितलेली, दॅट इज कॉल्ड ॲज एपिडायडॅमिस, जी 3 पार्ट मध्ये डिवाइड होते. ओके, देन वास डिफरन्स म्हणजे एपिडायडॅमिसचा जो टर्मिनल पार्ट आहे तो पुढे कंटिन्यू होतो डक्टने, दॅट इज कॉल्ड ॲज वास डिफरन्स. त्याच्यानंतर इजॅक्युलेटरी डक्ट, ती आपण बघणार आहोत, आणि युरेथ्रा ते पुढे बघणार आहोत. सो हे सगळे आपण ॲसेसरी डक्ट बघणार आहोत. आपण पहिलं प्रायमरी ऑर्गन बघितलं, टेस्टिस बघितला, मग टेस्टिसचे कव्हरिंग बघितले आणि टेस्टिसचं हिस्टॉलॉजी बघितली. आता आपण प्रत्येकाचे आता ॲसेसरी डक्ट बघणार आहोत. सो पहिला ॲसेसरी डक्ट आहे बघा, हे तुम्हाला ॲसेसरी डक्ट दिसतील इकडे, रेटी टेस्टिस, त्यानंतर वासा इफ्रन्शिया, त्यानंतर हे एपिडायडॅमिस, हे सगळं दिसतं ते एपिडायडॅमिस जे इकडे आहे बघा, हे एपिडायडॅमिस इकडे मोठं केलंय किंवा कट केलं, वरनं कट केल्यानंतर VS घेतलं ते असं दिसतं व्हर्टिकल सेक्शन घेतल्यानंतर. आणि हा ऍक्च्युली एपिडायडॅमिस हा टर्मिनल एंड आहे, बरोबर, ज्याला आपण कावडा एपिडायडॅमिस म्हणतो. एपिडायडॅमिस 3 पार्ट मध्ये त्यावर डिवाइड होतो. हा पहिला आहे तो कॅप्यूट आहे, मधला आहे तो कॉर्पस आहे, कॅप्यूट मधला कॉर्पस, आणि सर्वात शेवटचा कावडा. एपिडायडॅमिस इज अ 6 meter much coiled tube forming a cap on the each testis. It is divided into 3 parts. The first part, which is called head, is called as caput. Middle part is called as corpus, and the tail part, which is terminal part, called as cauda. Cauda म्हणजे tail. कावडा याचा अर्थ टेल, कॅप्यूट याचा अर्थ हेड.
ओके. सो हा एपिडायडॅमिस आहे. त्यानंतर वास डिफरन्स, कावडा एपिडायडॅमिसचं कंटिन्युएशन आहे बघा इकडे. कावडा एपिडायडॅमिस कंटिन्यू होतो आणि तयार होतो त्याला आपण म्हणतो वास डिफरन्स किंवा त्याला स्पर्म डक्ट. त्यानंतर ही स्पर्म डक्ट कंटिन्यू होते. कंटिन्यू होऊन इकडे आली की त्याला म्हणतात इजॅक्युलेटरी डक्ट. ते आपण पहिल्या डायग्राम मध्ये बघितलेली इजॅक्युलेटरी डक्ट. आणि शेवटचा पार्ट आहे तो म्हणजे हा युरेथ्रा. हा सगळा युरेथ्रा. ओके. सो आता एक एक डग आपण बघणार आहोत. रेटी टेस्टिस, all the seminiferous tubules of the testes are posterior surface to form a network of tubules called as reti testis. याच्याऐवजी असं लिहून घ्या रेटी टेस्टिसचं, मी सांगतो द्या. The terminal end or terminal part of seminiferous tubule, reunite to form terminal part of the seminiferous tubule reunite to form a network of tubules called rete testes, R-E-T-E, rete testes. झालं लिहिलं सगळ्यांनी? सगळ्यांचं झालंय लिहून? का मी रिपीट करायला पाहिजे परत? रिपीट करायला पाहिजे नको ना? सगळ्यांनी लिहिले ना? ओके. बघा आता टेस्टिस नक्की हे तयार कुठे होतात? मगाशी सांगायचं मी ते राहिलं कसं होतं ते. बघा इथं काय माहिती का, ह्या सेमिनिफेरस ट्युब्यूल मध्ये इथं टेस्टिस तयार होणार. सॉरी इथं स्पर्म तयार होणार. हे स्पर्म रेटी टेस्टिस मध्ये येतात. रेटी टेस्टिस मधनं वासा इफ्रेन्शिया मध्ये जातात. वासा इफ्रेन्शिया मधनं कॅप्यूड एपिडायडमिस मध्ये जातात. कॅप्यूड मधनं मेम्ब्रेनस मध्ये येतात. मेम्ब्रेनस मधनं कावडामध्ये येतात. कावडामधनं स्पर्मडक्ट मधनं किंवा वास डिफरन्स मधनं हे बाहेर पडतात. कळतंय? सेमिनिफेरस ट्युब्यूल मधनं स्पर्म तयार होतात. जे आपण हिस्टॉलॉजी बघितली तिकडे स्पर्म तयार केले जातात. तयार केलेले स्पर्म रेटी टेस्टिस मध्ये येतात. रेटी टेस्टिस मधनं वासा इफ्रेन्शिया मध्ये येतात. वासा इफ्रेन्शिया मधनं कॅप्यूड एपिडायडमिस मध्ये येतात, म्हणजे एपिडायडमिस मध्ये येतात. कॅप्यूड मध्ये येतात, मग कॉर्पस मध्ये येतात, मग कावडामध्ये येतात आणि कावडामधनं कंटिन्यू होऊन ते स्पर्मडक्ट किंवा वास डिफरन्स म्हणून कंटिन्यू होतात. ओके. So vas differentia, vas efferentia. Vasa efferentia are the 10 to 20 fine tubules arising from reti testes. Testes कडनं बाहेर, reti testes कडनं बाहेर आलेले fine tubules आहेत. They carry the sperm from testes and opens into epididymis. ते काय करतात तर स्पर्म कॅरी करतात आणि ओपन कुठे होतात? एपिडायडमिस मध्ये ओपन होतात. Now next part is epididymis. Now epididymis is the long and highly coiled tube which is differentiated into an upper caput epididymis. बघा इथे तुम्हाला हा डायग्राम मध्ये दिसेल. हा जो पार्ट आहे हा कॅप्यूटचा आहे. डोळ्यासमोर एकदम पहिला डायग्राम आणा ज्याच्यामध्ये टेस्टिसच्या वर आपण ब्लॅक रंगाचे ओके कॅप काढलेली. बघा ही हा जो पार्ट आहे हा एपिडायडमिसचा आहे. एपिडायडमिसचा वरचा जो पार्ट आहे त्याला कॅप्यूड एपिडायडमिस म्हणतात. दिस इज कॉल्ड कॅप्यूड एपिडायडमिस. मधला जो पार्ट आहे दॅट इज कॉर्पस एपिडायडमिस, त्याला कॉर्पस एपिडायडमिस म्हणतात. आणि शेवटचा जो पार्ट आहे दॅट इज कॉल्ड एज कावडा एपिडायडमिस. सो टेस्टिसच्या वरच्या कॉइल्ड पार्टला म्हणतात एपिडायडमिस. एपिडायडमिस डिवाइड टू 3 पार्ट, कॅप्यूट, कॉर्पस आणि कावडा. So epididymis is a long and highly coiled tube which is differentiated into an upper capute epididymis, middle corpus epididymis and lower cauda epididymis. Now function काय आहे? The function of epididymis is the sperm undergo maturation in epididymis. Sperm matured होतात epididymis मध्ये. एक काम करा epididymisच्या वर epididymis कडे सेंटेन्स लिहा. It is a long
6 meter, 6 meter. It is a long 6 meter. 6 meter highly coiled tube forming a cap on the top of the each testes. On the top of the each testes. It is divided into three parts: caput, corpus and cauda. झालं सगळ्यांचं? दिलं सेंटेन्सेस सगळ्यांनी? ओके, बघा पुढे जाऊया आता. नाव पुढचा पार्ट बघूया आपण. वासा डिफरन्शिया. वासा डिफरन्शिया म्हणजे स्पर्म डक्ट. इथे मी अर्धा पार्ट काढलाय बघा. हा एपिडायडॅमिस आहे, हा खालचा कावडा एपिडायडॅमिस आहे, त्याच्यानंतर ही डक्ट तयार झाली आहे. ओके, ही सगळी डक्ट. क्लियर? Now epididymis is a posterior leads into vas deferens. Epididymis further continue as a vas deferens which travel up to the abdominal cavity and turn over the uterus to open into urethra. Before doing so, it joins the duct form seminal vesicle to form the ejaculatory duct. The ejaculatory duct तयार होते. The ejaculatory duct passes through the prostate gland and opens into urethra. The urethra मध्ये ओपन होतं. वास डिफरन्स लिहून घ्या, मी सांगतो, लिहून घ्या. एपिडायडॅमिस कंटिन्यू as a vas deferens or sperm duct. Next point. It run upward. Enters the abdominal cavity. It run upward, enters the abdominal cavity, and after crossing ureter, opens into urethra through PHROUGH, through ejaculatory duct. आता खालील्या इजॅक्युलेटरी डक्ट आणि डॅश करा. Now, ejaculatory duct are the pair of 2 centimeter short duct formed by union of seminal vesicle duct, SEMINAL, seminal vesicle duct,
and vast difference full stop. लिहिलंय सगळ्यांनी का कोणाचं राहिलंय? सगळ्यांनी लिहिलंय का? म्हणजे सगळ्या बाळांनी लिहिलंय का हे? ओके, बघा आता ह्याचा अर्थ बघूया आपण, थोडस कळेल तुम्हाला. मागे जाऊया थोडस आपण. पहिला जो डायग्राम एकदम बघितला ना, त्या डायग्राम मध्ये क्लिअर होईल बघा. हे बघा, लक्ष द्या इकडे सगळ्यांनी. हा झाला स्पर्म डक्ट, ज्याला आपण वास्ट डिफरन्स म्हणतो. हा वास्ट डिफरन्स इथपर्यंत आला. लक्ष द्या, ही आहे समायनल वेसिकल. ही समायनल वेसिकलची ही डक्ट आहे. मी एरो हे दाखवलंय, कर्सर फिरवतोय बघा. ही समायनल वेसिकलची डक्ट आहे. ही समायनल वेसिकलची डक्ट आणि कोणाची डक्ट? तर स्पर्म डक्ट किंवा वास्ट डिफरन्सची डक्ट अशी एकत्र येते आणि ही एक डक्ट तयार होते. So this duct, which is called as ejaculatory duct. So ejaculatory duct is formed by union of seminal vesicle duct. This is seminal vesicle. Seminal ही अख्खी seminal vesicle gland आहे, त्याची duct आहे. So seminal vesicle duct and sperm duct किंवा vas difference. So vas difference आणि seminal vesicle ची duct एकत्र येऊन ही duct जी तयार होते, the name of the duct is called ejaculatory duct. इजॅक्युलेटरी डक्ट क्लिअर झाली का? आपण लिहिलंय ते मी तुम्हाला सांगितलं काय लिहिलंय ते. अंडरस्टूड व्हॉट इज इजॅक्युलेटरी डक्ट? समायनल वेसिकल म्हणजे समायनल वेसिकलची डक्ट म्हणजे समायनल वेसिकल डक्ट, ती आणि इकडनं आलेली वास्ट डिफरन्स अशी एकत्र येऊन इजॅक्युलेटरी डक्ट तयार होते. इकडे स्पर्म तयार होतात, ते एपिडायडमिस मध्ये जातात, एपिडायडमिस मधनं स्पर्म डक्ट मध्ये जातात म्हणजे वास्ट डिफरन्स मध्ये जातात. वास्ट डिफरन्स मधनं हे सगळे ट्रॅव्हल होतात. इकडे आले की समायनल वेसिकल फ्लुइड सिक्रेट करते, त्याला म्हणतात समायनल फ्लुइड. या समायनल फ्लुइड मध्ये स्पर्म एकत्र येतात. इथपर्यंत फ्लुइड नसतं, इकडे फ्लुइड तयार होतं. इथं फ्लुइड आत येतं, याच्यात स्पर्म तयार होतं आणि हे स्पर्म सगळे एकत्र आले की प्रोस्टेट ग्लँडचं सिक्रेशन तयार होतं. प्रोस्टेट ग्लँडचं सिक्रेशन होऊन पुढे आले की कॉर्पस ग्लँडचं सिक्रेशन तयार झालं, त्यात मिक्स होतं आणि सगळं तयार होऊन जे बाहेर पडतं इजॅक्युलेट होतं, दॅट इज कॉल्ड एज सीमेन. त्याला सीमेन असं म्हणतात. सो हे कळलं का डायग्राम मधनं? मग सांगितलेलं इजॅक्युलेटरी डक्ट कळली. ओके, सो आपण हे वास्ट डिफरन्स बघितलं. त्याच्यानंतर येतं युरेथ्रा. बघा, युरेथ्रा इज अ कॉमन पॅसेज फॉर द युरिन अँड सिमेन. युरेथ्रा कॉमन पॅसेज आहे जो युरिन आणि सिमेनला घेऊन जातो, अँड हेन्स इट इज ऑल्सो कॉल्ड एज युरिनोजेनिटल डक्ट. या डक्टला युरिनोजेनिटल डक्ट म्हणतात. Now, in case of male, it is 20 centimeter long duct extending through penis or running through penis. It open into outside by an opening. हा जो काय युरेथ्रा आहे हा ओपन होतो. सो हे ओपनिंग आहे इकडे युरेथ्राचं इथे. That opening is called as the open or urethral meatus or urethral orifice. ओके, त्याला युरेथ्रल मॅट्युअस म्हणतात किंवा युरेथ्रल ऑरिफिस असं म्हणतात. ऑल द ॲसेसरी डक्ट एक्सेप्ट युरेथ्रा आर प्रेझेंट इन पेअर्स. हे अतिशय महत्वाचं आहे, एमसीक्यू ला विचारतात. ऑल द ॲसेसरी डक्ट एक्सेप्ट युरेथ्रा. बघा, युरेथ्रा ॲसेसरी डक्ट मध्ये कोणते येतात? समायनल वेसिकल येतं, एपिडायडमिस येतं, त्याच्यानंतर वास्ट डिफरन्स येतो, स्पर्म डक्ट, त्यानंतर इजॅक्युलेटरी डक्ट येतं, त्यानंतर युरेथ्रा येतं. या चौघांपैकी फक्त युरेथ्रा अनपेअर आहे, बाकी सगळे पेअर्ड आहेत, दोन्ही बाजूला आहेत. युरेथ्रा फक्त अनपेअर्ड आहे. हा एमसीक्यू ला क्वेश्चन विचारतात. डॅश इज ए काय म्हणतात ते, डॅश डक्ट और डॅश एक्सेप्ट except is present in pairs. Okay,
और accessory duct except dash present in pairs असा क्वेश्चन विचारतात. फक्त युरेथ्रा अनपेअर्ड, बाकी सगळे पेअर्ड आहेत. सो दिस इज युरेथ्रा. आता हे जे काय मी युरेथ्रल मॅटियस सांगितलं, हे युरेथ्रल मॅटियस म्हणजे कुठलं, तर हा पार्ट पेनिस ओपन होतो तो हा पार्ट, जिकडे पेनिस ओपनिंग होऊन युरिन बाहेर पडतं, दॅट इज दिस ओपनिंग दॅट इज कॉल्ड युरेथ्रल मॅटियस. ओके, नाउ नेक्स्ट वन इज ग्लँड्स. आता 3 ग्लँड्स आहेत. पहिली ग्लँड आहे समायनल वेसिकल, प्रोस्टेट ग्लँड अँड काउपर्स ग्लँड. ओके, डायग्राम बघा. ही आहे समायनल वेसिकल, ही आहे प्रोस्टेट ग्लँड आणि ही आहे काउपर्स ग्लँड. समायनल वेसिकल, प्रोस्टेट ग्लँड अँड काउपर्स ग्लँड. बघा, समायनल वेसिकल, इट इज अ पेअर ऑफ ग्लँड लाइंग ऑन दी पोस्टीरियर साइड ऑफ द युरिनरी ब्लॅडर. युरिनरी ब्लॅडरच्या पोस्टीरियर साइडला असते. Now seminal vesicle secretes alkaline fluid called as seminal fluid. Okay, this seminal fluid contain very important fructose, fibrinogen and prostaglandin. 3 seminal vesicle मध्ये असतात. फ्रुक्टोजचं काम आहे, the fructose play very important. It's a form of glucose, so it gives energy to the sperm. स्पर्मला मोटिलिटी मिळायला पाहिजे. स्पर्मला टेल असते, त्यामुळे ते पळण्यासाठी त्याला जी एनर्जी पाहिजे ती फ्रुक्टोज देते. Fibrinogen play very important role to coagulation of semen after ejaculation. सीमेन जेव्हा पेनिस मधनं इजॅक्युलेट केलं जातं, बाहेर टाकलं जातं, तेव्हाच ते कोॲग्युलेट होतं. तेव्हा ते कोॲग्युलेट होण्याचं काम फायब्रिनोजन करतात. आणि प्रोस्टाग्लॅंडिन प्ले व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन ड्युरिंग फर्टिलायझेशन. ते काय ते आपण पुढे बघूया. सो seminal fluid contain fructose, fibrinogen and prostaglandin. टोटल फ्लुइड पैकी 60% फ्लुइड, इट कॉन्ट्रीब्यूट अबाउट 60% ऑफ टोटल व्हॉल्यूम ऑफ सीमेन. ऍक्च्युली सीमेन म्हणजे सगळ्याचं मिक्सचर, याला समायनल फ्लुइड म्हणतात. सीमेन म्हणजे काय, तर समायनल फ्लुइड प्लस प्रोस्टेट ग्लँडचं मिक्सचर प्लस काउपर ग्लँडचं मिक्सचर आणि प्लस स्पर्म, असे सगळे एकत्र आले की त्याला सीमेन असं म्हणतात. अदरवाइज समायनल वेसिकलनं म्हणून सिक्रेट होणार फक्त फ्लुइड, दॅट इज कॉल्ड समायनल फ्लुइड. सो इट कॉन्ट्रीब्यूट अबाउट 60% ऑफ टोटल व्हॉल्यूम ऑफ सीमेन. Now, what is the role of fructose? Fructose provide energy of sperm movement, while fibrinogen coagulate the semen into bolus for quick prostration in the vagina. Now, the prostaglandin stimulates reverse reserve peristalsis in vagina and uterus, adding faster movement of the sperm. एकदा semen discharge केलं वजायना मध्ये की ते वजायनल कॉन्ट्रॅक्शन फास्ट होतं, ज्याच्यामुळे स्पर्म पुढे ढकलले जातात आणि त्या एक पर्यंत जातात, फिमेलच्या एक पर्यंत जातात, म्हणजे फेलोपियन ट्यूब पर्यंत जातात. सो हे करण्यासाठी हे 3 गोष्टी लागतात. एक फ्रुक्टोज जे स्पर्मला काय म्हणतात त्याला एनर्जी प्रोव्हाइड करतात, फायब्रिनोजन सीमेनचं कोॲग्युलेशन करतात, पण कधी आफ्टर इजॅक्युलेशन, आणि प्रोस्टाग्लॅंडिन हे फास्ट कॉन्ट्रॅक्शन करतात युटेराइन वॉलचं, ज्याच्यामुळे किंवा युटेरसचं, ज्याच्यामुळे स्पर्मची मुवमेंट फास्ट होते आणि एक पर्यंत पोहोचते. ऑब्विसली आफ्टर कॉप्युलेशन, आफ्टर सेक्शुअल इंटरकोर्स. नाउ आता ऍक्च्युली सीमेन म्हणजे काय बघूया. इट इज अ विस्कस अल्कलाइन फ्लुइड. इट इज अ विस्कस अल्कलाइन and milky fluid whose pH is 7.2 to 7.7, ejaculated by the male reproductive system. Normally 2.5 to 4 ml of semen is given out during single ejaculation. एका इजॅक्युलेशन मध्ये, म्हणजे जेव्हा सेक्शुअल इंटरकोर्स करतात तेव्हा किंवा कॉप्युलेशन होतं किंवा मेल आणि फिमेल जेव्हा एकत्र येतात तेव्हा सीमेन मधनं किती सीमेन इजॅक्युलेट होतं, तर दॅट इज 2.5 to 4 ml इजॅक्युलेट केलं जातं. अँड दिस 2.5 to 4 ml सीमेन कंटेन अराउंड 400 मिलियन स्पर्म. 400 मिलियन स्पर्म्स असतात एका इजॅक्युलेशन